नमस्कार, राम राम मंडळी, राम राम. मी आपला लाडका भाऊ उरपाटे घेऊन आलोय आपला आवडता कार्यक्रम, म्हणजेच मी आपला लाडका भाऊ उरपाटे म्हणजे सुरेश डोंगरे घेऊन आलोय आपला आवडता कार्यक्रम. कार्यक्रमाचं नाव आहे भाऊचा धक्का. या भाऊच्या धक्क्याच्या मागच्या भागामध्ये आपण गेलो होतो विघ्नहर गणरायाच्या चरणी आणि तिथं मारल्या होत्या मनमोकळ्या गप्पा. आणि आज या ठिकाणी मी आलेलो आहे. माझ्या आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर सर्व महिला भगिनी या ठिकाणी उभ्या आहेत आणि याचं कारण आहे 8 मार्चला आहे जागतिक महिला दिन. आणि या महिला दिनाच्या निमित्ताने सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आई तुळजाभवानीचं साक्षात रूप असलेला हा सगळा महिला वर्ग, प्रत्येकीमध्येच काही काही गुण असतात, काहीतरी कला असतात, फक्त त्यांना बाहेर येण्याची संधी ती मिळत नाही. आणि आपला आवाजच्या माध्यमातून आणि भाऊचा धक्का या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही संधी देण्यासाठीच आज मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या महिलांशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आपला आवाजच्या माध्यमातून आपणा सर्वांचा आवडता असलेला लाडका असलेला कार्यक्रम म्हणजेच भाऊच्या धक्क्यामध्ये आता आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी या महिला भगिनींसाठी मी एवढंच म्हणतो, तुम्हाला सर्वांना समर्पित माझी एक कविता ती या ठिकाणी सादर करतो की चंचल तू निर्मल तू, चंचल तू निर्मल तू, कोमल तू अनमोल तू, चंचल तू निर्मल तू, कोमल तू अनमोल तू, तू दुर्गा तू रणरागिनी, तू पवित्र तुळस जशी अंगिनी, तू पवित्र तुळस जशी अंगणी, तुझ्या कर्तृत्वाला सलाम, तुझ्या दातृत्वाला सलाम, तू सावली तू माऊली, तुझ्या मातृत्वाला सलाम. या महिला दिनाच्या विशेषाने काहीतरी महिलांविषयी बोलण्यासाठी या ठिकाणी उत्सुक आहेत. ताई, आपणाला विनंती करतो आपण याविषयी बोलावं. 8 तारखेला आपला महिला जागतिक दिन आहे. मला असं वाटतं की आजकालच्या स्त्रिया ह्या कुठल्याच बाबतीत कमी नाही आहेत. सगळ्या एरियात, सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येक स्त्रीने आपलं नेतृत्व गाजवलेलं आहे. प्रतिभाताई म्हणा, आपल्या इंदिरा गांधी म्हणा, आपल्या आशाताई बुचकेसुद्धा म्हणा, सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवलेलं आहे. आणि मला असं वाटतं आजच्या जमान्यामध्ये कोणी एकमेकींना न घाबरता आपले विचार, आपली मतं हे सगळ्यांसमोर आपण प्रगट करावीत आणि सगळ्यांना आपण कम्युनिकेशन करावं. त्याच्यामुळे आपल्यातली भीड मरेल आणि आपला कॉन्फिडन्ससुद्धा वाढेल. मला असं वाटतं जागतिक महिला दिनाच्या दिवशी सगळ्या महिलांनी एकत्र येऊन कुठला तरी सांस्कृतिक कार्यक्रम किंवा सगळ्यांना प्रबल करण्यासाठी कुठला तरी उत्सव साजरा केला जावा आणि आपापल्या सोसायटीमध्ये तो पूर्ण करावा. नक्कीच नक्कीच. आणखीन एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सगळ्याच या ठिकाणी महिला भगिनी आहात. प्रत्येकीच्या मागे अनेक काम असतं संसारामध्ये. आपण मुलांना सांभाळण्यापासून ते त्यांचं सगळं काही पाहण्यापर्यंत सगळ्या गोष्टी सांभाळत असतो. आणि हे सांभाळत असताना आपल्या खऱ्या अर्थानं आपले पतिदेव पतिराज यांची आपण काळजी घेत असतो. तर ती काळजी घेत असताना संसारामध्ये अनेकदा गोडवा असतो, अनेकदा कटुता निर्माण होते. पण गोडवा निर्माण करण्यासाठी एक सगळ्यात चांगलं साधन असतं, ते म्हणजे नवऱ्याचं नाव घेणे आणि उखाण्यामध्ये घेणे. तर मला वाटतं ताई, एक उखाणा तुम्ही घ्यावा. रनवेवर प्लेन चालतात फास्ट, सुधीर राव आहे माझे फर्स्ट अँड लास्ट. वा वा. रनवेवर चालतात काय प्लेन फास्ट आणि सुधीर राव आहे तुमचे खासम खास. ओके, तर खासम खास आहे आणि प्रत्येकालाच आपले हे खासम खासच असतात. माझ्या बायकोचं थोडंसं विचित्र आहे याच्यावर, त्याच्यावर बद्दल मी नंतर बोलेले तुमच्याशी, कारण माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बऱ्याच वेळा मी बायकोबद्दल बोलत असतो. आणि महिला दिनाचा विशेष भाग आहे, त्यामुळे महिला दिनाचा हा विशेष भाग सुरू करताना आपण या ठिकाणी एका महिलेला याविषयीच बोलण्यासाठी विचारणार आहोत आणि त्या महिला भगिनी या ठिकाणी बोलणार आहेत. सर्वात प्रथम ह्या महिला दिनानिमित्त मी सर्व भगिनींचे, आमच्या सोसायटीतल्या सर्व स्त्रियांचे मनपूर्वक म्हणजे अभिनंदन करते की आपल्या सर्व महिलांमध्ये किमान एवढी तरी जागरूकता आहे की आपल्याला महिला दिन कधी आहे हे माहीत आहे. आणि त्यातल्या त्यात ह्या दिवशी मी असं म्हणजे ह्या दिनानिमित्ताने मी असं म्हणू इच्छिते की सोशल मीडियाच्या बाबतीत तुम्ही जसं मगाशी विचारलं तसं की आपण बऱ्याचदा फेसबुक किंवा व्हॉट्सअपचा वापर करतो, परंतु तो कधी कधी अतिरिक्त असतो आणि त्याचा विपर्यासही होतो. मग आपण ह्या निमित्ताने जगभराशी जोडलो जातो हे मला मान्य आहे. आपण स्वतःही इंटरनेटचा वापर करतो, पण बऱ्याचदा जे आपण एकमेकांबरोबर राहून जे 2 शब्द प्रेमाचे बोलतो ते कुठेतरी हे मागे पडले जातात. जी आपल्या शेजारी कोण राहतं हेही बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतं. तर याचं काय कारण, आपण जास्तीत जास्त नेट वापरतो, फेसबुक आणि व्हॉट्सअप याचा वापर करतो. मग आपल्या कधी कधी संकट काळाच्या वेळेस जे जे शेजारी आपल्या उपयोगी पडतात त्यांच्याशी आपली जवळीकता त्या निमित्ताने जी होते ती कमी होते. मग आपण ह्याचा जो आहे म्हणजे हे वापर करणं गरजेचं तर आहेच आहे, पण याचा वापर करूनही आपण जे आपले आहे पारंपरिक पद्धत ती आपण कुठेतरी मागे सोडतो. तर ती न सोडता आपण याचा
म्हणजे याचा चांगल्या याच्यासाठी वापर करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. वा वा वा, टाळ्या वाजवायच्या. अति सुंदर असं तुम्ही खरं तर एक विश्लेषण केलेलं आहे आणि सोशल मीडियाचा वापर आजच्या काळाची गरज बनलेली आहे. पण ती ही गरज बनलेली असताना सोशल मीडियाचा वापर इतका काही वेळा गैरप्रकारे केला जातो की माणूस जवळ येण्याऐवजी माणूस मनाने मात्र एकमेकांच्या लांब होत चाललेला आहे. बऱ्याच घरांमध्ये असं घडतं की नवरा बायको एकाच घरात असतात, पण बायको बेडरूममध्ये, नवरा हॉलमध्ये आणि दोघं एकमेकांशी व्हॉट्सअपवर बोलत असतात, व्हॉट्सअपवर भांडत असतात आणि ती व्हॉट्सअपवरच भांडणं मिटतात. तर त्याला काहीच अर्थ नाही. भांडायचं तर मी म्हणतो तोंडावर भांडा, तोंडावर भांडण्यासारखी मजा नाही. खरं सांगतो, माझी बायको तशी भांडत नाही, म्हणजे मी माझ्या बायकोशी घाबरत नाही माझ्या बायकोला. पण आत्ताच गंमत झाली. येताना तिला म्हणलं लागत चल बाई नारायणगावला माझं शूटिंग आहे. तर म्हणली मी नाही येणार. म्हटलं का नाही? म्हणले तुमच्याबरोबर शूटिंगला आले ते लोक तुमच्याकडे माकडावाने बघतायत. तर तिचं माझं जोरात भांडण झालं, पण शेवटी मी काय घाबरलो नाही. शेवटी तीच घाबरली, गुडघ्यावर बसली आणि मला म्हणली खाटखाली काय लपता बाहेर या. तर असा हा सगळा प्रकार असतो. पण हा आनंदाचा दिवस आहे आणि हा आनंदाचा दिवस हसत खेळत आपल्याला साजरा करायचा आहे. या स्त्री शक्तीला सलाम करून पुन्हा एकदा या सोशल मीडियाचा वापर मात्र आपण सर्वांनी जागरूकतेने करावा असं आपला आवाज परिवाराच्या वतीने आपल्याला मी जाहीरपणे आवाहन करतो, नम्र विनंती करतो. पण या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला आपला आवाज सारखे अनेक चॅनल्स देखील पाहायला मिळतात आणि हा देखील सोशल मीडियाचाच एक फायदा आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही तुमच्यासारख्या अनेक भगिनींच्या बरोबर समोर पोहोचू शकतो, त्यांच्याशी गप्पा मारू शकतो. हाही त्याच्यामागे फायदा आहे. फक्त कुठलीही गोष्ट जेव्हा आपण अति वापरतो तेव्हा अति तिथं माती, अति सर्वत्र वर्जते असं आपल्याकडे एक सुभाषित आहे. त्या पद्धतीनं त्याचा नक्कीच या ठिकाणी अतिशय दुष्परिणाम असा होतो अति वापरामुळे. तर पुन्हा एकदा या गप्पांमध्ये आपण पुढे जाणार आहोत आणि आणखीन काही महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. या महिला भगिनीशी गप्पा मारणार आहोत. मला वाटतं ताई तुम्हाला काय बोलायचंय? तुम्ही आज इथे आलात, महिलांच्या बद्दल तुम्ही जे क्वेश्चन विचारले खरोखर अतिशय की मनात लेडीजच्या ज्या मनाच्या भावना असतात त्यांना काय बोलायचं आहे ते तुम्ही ते जागृत करताय आणि खरोखर हे करायला पाहिजे आणि तुम्ही आज महिला दिनाच्या दिवशीच करताय हे खूपच अभिमानाची गोष्ट आहे. मी पुन्हा आमच्या ग्रीन हाऊस सोसायटीमध्ये तुमचा धन्यवाद करते. तर या जागतिक महिला दिनाच्या सर्वप्रथम आपला आवाज परिवाराच्या वतीने तुम्हा सर्वांनाच मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. माझा प्रश्न साधा आणि सोपा असा सरळ प्रश्न आहे की या संसाराच्या गाड्यामध्ये आपल्याला सकाळपासून ते रात्रीपर्यंत अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. मग त्याच्यामध्ये कधी लाईटचा प्रश्न येतो, कधी पाण्याचा प्रश्न येतो, कधी रस्त्याचा प्रश्न येतो, कधी मुलांना शाळेत पाठवण्याचा प्रश्न येतो, मुलांना शाळेतून घेऊन येण्याचा प्रश्न येतो आणि ही सगळी जबाबदारी तुम्ही अतिशय सुंदरपणे सगळ्या महिला पार पाडत असतात. खरं तर निसर्गाने महिलेला एक अशी शक्ती दिली आहे, ती शक्ती कुठल्याही पुरुषाकडे नाही आहे. कारण अनेक नातं जपण्याचं मान या महिलेला मिळालेलं आहे. मुळातच जेव्हा आपण जन्माला येतो, जगामध्ये येतो, तेव्हा गर्भात वाढवणारी आई एक महिलाच असते, एक स्त्रीच असते. त्या स्त्रीचा सन्मान तिथूनच झाला पाहिजे, त्याची सुरुवात तिथूनच झाली पाहिजे. पण काळ इतका विचित्र आलेला आहे. आधुनिक काळामध्ये, कलियुगामध्ये आपण रोज इतक्या विचित्र प्रकारच्या बातम्या पाहतो. तर महिलांच्या संरक्षणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं की महिलांनी स्वतःचं संरक्षण करताना किंवा स्वतःविषयी आपण बाहेर गेल्यानंतर स्वतःविषयी कशी काळजी घ्यावी महिलेने? स्वतःविषयी काळजी घेण्याआधी की आपण स्वतःच एक कॉन्फिडन्स पाहिजे की कोणीच म्हणजे माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं नाही पाहिजे. प्रत्येक येणारा पुरुष असो, ते जेंट्स असो, कोणी असो, हे भावा बहिणीप्रमाणेच पाहिलं पाहिजे. आपल्याला अडीअडचणींना त्यांनी आपल्याला हेल्प केली पाहिजे. एक भावा या नात्याने वेगळ्या कुठल्या अर्थाने त्याने बघू नये. नाही, बरोबर आहे. आणि माझा हा प्रश्न विचारण्याचा उद्देश एवढाच आहे की आज अशा अनेक प्रकारच्या बातम्या आपण पाहतो आणि आज जागतिक महिला दिन आहे. महिलांविषयीची ही सर्वात विचित्र आणि समोर उभी ठाकलेली सर्वात मोठं संकट असं आहे की आज कुठलीही स्त्री घराबाहेर पडली तर ती पुन्हा सुरक्षितपणे घरी येईल की नाही अशी एक पुरुषाच्या मनामध्ये पण शंका येते. किंवा आज काळ इतका बदलला आहे. पण हे सगळं करत असताना तुम्ही खंबीरपणे, मी हा प्रश्न विचारतोय कारण पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी महिला ही चूलघरातच फक्त अडकलेली होती. चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त तिला जग काही माहिती नव्हतं. पण ही स्त्री आज उंबरठ्याच्या बाहेर पडली आहे आणि पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून ती अतिशय समर्थपणे प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करत आहे. आणि हे करत असताना तिला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत असतं.
पण माझा पुढचा असं तुम्हाला विचारायचं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, बरोबर आहे की नाही? तर तुम्हाला काय वाटतं, प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतोच का? असतोच. कारण आहे ना, पुरुषाचा आपल्याला आधार मिळाल्याशिवाय ती स्त्री पुढे जाऊ नाही शकत. त्या जरी स्त्री पुढे जाते पण तिच्या नवऱ्याचा तिला पाठिंबा असतो म्हणून ती जाते. कुठलंही काम करताना आपण आधी नवऱ्याची परमिशन घेतो. अहो मी हे करू का, इकडे जाऊ का म्हणतात. कसं आहे, स्त्री ही तशी अबला पूर्वी म्हटलं होतं, परंतु हल्ली काय आहे की हल्ली प्रत्येक स्त्री सर्व्हिस पण करते, शिकलेली पण आहे आणि त्यातल्या त्यात शक्तिशाली पण व्हायला लागलेली आहे. कारण बाहेर पडल्यामुळं तिला अनेक गोष्टींचं माहिती झालेली आहे, ज्ञान आलेलं आहे, अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं आहे. आणि त्यातल्या त्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण काय म्हणायचं, स्त्री ही दुर्गा पण होती, संतोषी माता पण होती, पण स्त्रीच होती ती. आपण देवी मानतो फक्त त्यांना, पण त्या देवी पण स्त्रीच होत्या. मग ह्याच आपण त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकलं पाहिजे की आपण त्या स्त्रियांचं अनुकरण करून अनेक गोष्टींना आपल्यामध्ये उतरवल्या पाहिजेत की आपण स्त्री ही अबला नसून एक सबला आहे. आणि अनेकांचा एकमेकांचा आधार घेऊन अनेक स्त्रियांना ज्या आहे पाठीमागे राहिलेल्या आहेत त्यांना पण आपल्याबरोबर घेऊन अनेक गोष्टी त्यांना पण सांगून एकमेकात येऊन एकमेकाचे विचार एकमेकाला सांगून एकमेकाला सहयोग करून एकमेकाच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. ह्याच्यासाठी स्त्रियांनी एकत्र येऊन एकमेकांचा सहयोग केला पाहिजे. त्याच्यामुळे अनेक प्रश्न सुटतात. सहयोग केला पाहिजे, पण एक साधारण असं एक मत बनलेलं आहे की दोन स्त्रिया एकत्र येऊ शकत नाही. असं नाही, असं नाही. हल्ली प्रत्येक असं म्हणत नाही. हल्ली प्रत्येक स्त्रियांमध्ये कसं शिकलेल्या असल्यामुळे प्रत्येक स्त्रियांमध्ये विचार करण्याची सरणी वाढलेली आहे. नक्कीच वाढलेली आहे. सुशिक्षित असल्यामुळे त्या पूर्वीचे जे संकुचित विचार होते ना, ते विचार हल्ली राहिलेले नाही आहेत. त्यामुळे प्रत्येक स्त्रीचा विचार हा व्यापक झालेला आहे. नक्कीच. आणि तुमच्यासारख्या जेव्हा एखाद्या ज्येष्ठ अनुभवी मैत्रिणीचं, बहिणीचं, आईचं मार्गदर्शन आणि बाहेर पडताना सुद्धा आपण हल्ली कसं असं प्रत्येक पुरुषांकडे म्हणा किंवा प्रत्येक ह्याच्याकडे म्हणा, ज्या वेळेला आपण बाहेर पडतो त्यावेळेला हा प्रत्येक पुरुष हा आपला भाऊ आहे, ही प्रत्येक स्त्री आपली बहीण आहे. ह्या जर दृष्टीनं प्रत्येकाने बघितलं तर कुठल्याही अडचणी येणार नाहीत, कुठल्याही समस्या येणार नाहीत. आणि आल्या तरी त्या एकमेकाच्या सहयोगाने सोडवल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत, तरच ते पुढं जाऊ शकतात. नक्कीच. म्हणजे तुमचा हा विचार मला अगदी पटलेला आहे की सर्व स्त्रियांनी ना, आणि खरं तर मनातलं बोललं पाहिजे. स्त्रियांकडे एक चांगला गुण असा असतो की स्त्रिया मनातलं फारसं उघडपणे बोलत नाहीत. पण स्त्रियांकडे आणखीन एक दुर्गुण असा असतो की महिला बोलायला लागल्या की थांबतच नाहीत. एक थोडासा हा गमतीचा भाग आहे, विनोद आपण त्यातला बाजूला ठेवूयात. पण माझा सांगण्याचा उद्देश आहे की आपल्या मनात जे आलंय ना ते भड बाहेर काढा. जेव्हा तुम्ही बाहेर काढताना, आपण जेव्हा नवऱ्याशी मांडताना किती दाना मांडतो. माझ्या घरी फार अनुभव आहे मला, फार म्हणजे आता काय ते सगळं मी तुम्हाला सांगेल सगळ्या गोष्टी. पण गंमत असं आहे की आपण जेव्हा नवऱ्याशी भांडतो त्याचा अर्थ असा असतो की आपलं त्याच्यावर प्रेम असतं मनापासून, आणि मग त्यांनी काही गोष्टी चुकीच्या करू नयेत असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण हा भांडणाचा प्रकार करत असतो. पण भांडणाची गंमत बाजूला ठेवूयात. फक्त मला ताई तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे, मला वाटतं तुम्हाला काही बोलायचं पण आहे. आता या सोसायटीमध्ये येऊन आम्हाला 1 वर्ष झालेलं आहे. इथे आलेलं प्रत्येक घर हे माझ्यासाठी आणि सर्वांसाठी वेगळं होतं. पण आम्ही हळूहळू एक कार्यक्रम इथं सुरू केले आणि एकीने जरी संकल्पना मांडली तरी पण सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही कार्यक्रम पूर्ण केलेले आहेत आणि इथून पुढेही आम्ही करत राहणार आहोत. पण आतापर्यंत असं कधी आम्हाला वाटलं नाही की आम्ही कुठला कार्यक्रम ठरवलाय आणि कुठल्या स्त्रियांनी ते नाही होऊन पडल्यात. म्हणजे आमच्या सोसायटीत बायकांमध्ये खूप एकी आहे आणि एकनिष्ठेने सगळेजण एकत्र येतात. मग ते कोणतेही धार्मिक किंवा कुठलेही कार्यक्रम असलं तरी अगदी स्वयंपाकाला एकमेकींना मदत करण्यापर्यंत आम्ही एकमेकींच्या घरी जाऊन बसतोय आजकाल. आणि आमची काही खूप ओळख नाही आहे, अगदी 1च वर्ष आम्हाला इथे येऊन झालेलं आहे. पण आमची सोसायटी ही खूप छान आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. नाही, नक्कीच. आणि तुमची सोसायटी छान आहे, ती तशीच छान राहावी असं आम्हालाही वाटतं. कारण अनेक सोसायट्यांमध्ये मी जेव्हा फिरतो तेव्हा आजकालचं खरं सांगायचं तर सगळीकडे एक परिणाम जाणवतो TV सिरियलचा. TV सिरियलचे बरेचसे वाईट परिणाम जाणवतात, पण एक चांगला परिणाम जाणवतो की तारक मेहता
का उलटा चष्मा ही जी सिरियल आहे आणि त्याच्यामध्ये जी गोकुलधाम सोसायटी दाखवलेली आहे आणि त्या सोसायटीमुळे प्रत्येक सोसायटीला असं वाटतं की आमच्या सोसायटीमध्ये असं वातावरण असावं, अशा प्रकारचे कार्यक्रम झाले पाहिजे आणि मग त्या पद्धतीने आपण एकत्र राहतो आणि खरं तर ते गरजेचं आहे. कारण आजचा जमाना बंद दाराच्या आतमध्ये राहणारे आपण सगळे खुराड्यामध्ये राहणारे झालो आहोत की काय असं आपल्याला वाटतं. पूर्वी एक घर असायचं, घराच्या समोर अंगण असायचं, अंगणाच्या समोर तुळस असायची आणि त्या तुळशी वृंदावनामध्ये मग घरातली स्त्री जाऊन त्या तुळशीची पूजा करायची आणि आपला दिनक्रम सुरू व्हायचा. आणि मग पूर्वी सकाळी आई उठली की गाणं म्हणायची, ओव्या म्हणायची, जात्यावरच्या ओव्या म्हणायची. तशी माझी आई म्हणायची की कोंबडा घाली साद जग समदग झालं जाग, समदग झालं जाग, जग समदग झालं जाग, मला ग बाई जाग आली कोंबड्यानं बांग दिली, मला ग बाई जाग आली कोंबड्यानं बांग दिली, सुपात जोंधळा जोळीते अन जात्यावर दळण दळीते, सुपात जोंधळा जोळीते अन जात्यावर दळण दळीते, मला ग बाई जाग आली. काळ बदलला, पूर्वी आई पहाटे उठायचीच ना, आता काळ बदलल्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलल्यात. हल्ली आई पहाटे 5-6ला उठतीच आहे, कामाला जावं तर नोकरीला जावं लागतं, सगळी धावपळ असतीचे. पण काळ बदलला त्याच्यामुळं आपलं ऐकणंही बदललं, बटणंही बदलली. आता सकाळी 6ला जरी तुम्ही बटन लावलं तर तुम्हाला काय ऐका येतंय? शांताबाय शांताबाय. तर हा झाला टीव्हीचा परिणाम आहे. तर टीव्हीच्या बद्दल तुम्हाला कोणाला काय बोलायचं आहे की आपण टीव्हीच्या मालिका पाहतो, त्या मालिकाचा काय परिणाम होतो आपल्यावर, नेमका चांगला होतो की वाईट होतो आणि त्यातनं आपण काय शिकावं आणि काय शिकू नये, त्याबद्दल कोण बोलू इच्छित आहे? टीव्हीचे दुष्परिणाम म्हणजे पहिलं सांगते, सगळ्या सिरियलमध्ये असं कट कारस्थान वगैरे, सासू सुनांची भांडणं वगैरे असं असतं. त्याच्यावर महिलांवर असतं, काही घरांमध्ये, काही घरांमध्ये नसतंही. परत जॉईंट पद्धत, हे जॉईंट फॅमिली दाखवली जाते, ती एक चांगली पद्धत आहे टीव्हीमध्ये. मुलांवर कधी दुष्परिणामही होतात, काही बघून संस्काराचा एक तो भाग असतो आणि वाईट संस्कार होतात मुलांवर. काही चांगल्या सिरियल आहेत जसं तारिक मेहता वगैरे, त्याच्यावर मुलं आनंदाने पाहतात ती सिरियल, त्यांनी पाहिलीच पाहिजे. हां, तशा कॉमेडी म्हणजे हवा येऊ द्या वगैरे अशा सिरियल चालल्या पाहिजे. पण हे जे सासू सुनांचे कट कारस्थान जास्त प्रमाणात दाखवतात. तुम्ही म्हणताय चाललं नाही पाहिजे, जास्त प्रमाणात दाखवतं, पण संध्याकाळी 7:30 वाजले काय आपण तेच बघायला सुरुवात करतो. हा बऱ्याच ठिकाणी येणारी मला होम मिनिस्टर असे कार्यक्रम महिलांना फार आवडतात. हा, तर त्याच्यात पैठणी मिळते म्हणून आवडते. तर आम्ही असा एक कार्यक्रम, आता तुमच्यावर होम मिनिस्टरवरून आठवलं तर रसिक प्रेक्षकांनो, आपला आवाजच्या माध्यमातून आज या महिला दिनाच्या निमित्ताने मी जाहीर करतो की आपला आवाजवर लवकरच महिलांसाठी महिलांनी साकारलेला एक नवा कार्यक्रम सुरू होतो आहे. कार्यक्रमाचं नाव असणार आहे सखी रंजन आरसा स्त्री मानाचा. तर त्या कार्यक्रमाचं स्वरूप सोपं असणार आहे, आपण यामध्ये सहभागी होऊ शकता. एक महिला निवेदक आमची असणार आहे, ती तुमच्याकडे येईल आणि मग त्यात तुम्ही उखाणे घेऊ शकता, गाणे म्हणू शकता, जातावरच्या ओव्या म्हणू शकता, तुम्हाला हवी ती कला त्याच्यामध्ये तुम्ही साकार करू शकता. अशा प्रकारचा तो कार्यक्रम आहे आणि तो लवकरच आपला आवाजवर आपण सुरू करणार आहोत. आणि आज या महिला दिनाच्या निमित्ताने त्या कार्यक्रम मी सुरू होईल असं या ठिकाणी आमच्या सर्व चॅनलच्या वतीने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. तर हा झाला टीव्ही विषयीचा प्रश्न, सिरियल विषयीचा प्रश्न. सोशल मीडियाचा आपण मगाशी बोललो, तर आणखीन मला वाटतं ताई तुम्हाला त्याबद्दल काय बोलायचं आहे? सोशल मीडियामुळे दुष्परिणाम बहुतांशी आढळतात. जसं म्हणजे एखादे जास्त इन्व्हॉल्व झालं का त्यात भरपूरच इन्व्हॉल्व होतात, मग बाकीचं दुसरीकडे कुठंच लक्ष नसतं. म्हणजे असं बरं, आपण चित्रपट पाहता? मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट नाही शक्यतो, मराठी पाहता. मग आता सध्या मराठी चित्रपटांमध्ये एक चांगल्या प्रकारे मराठी चित्रपटाला रिस्पॉन्स मिळतो आहे, सगळ्या गोष्टी मिळत आहेत. तर या चित्रपट पाहताना आपल्याला असं काही जाणवतं की पूर्वीचा काळ, आत्ताचा काळ, जसं मी आत्ता म्हटलं की पूर्वीची स्त्री आणि आत्ताची स्त्री, मी हे काय विचारतोय याचं कारण तुम्ही लक्षात घ्या. पूर्वीच्या जर तुम्ही हिरोईन्स पाहिल्या आणि आत्ताची जर हिरोईन्स पाहिल्या तर यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पूर्वीची स्टोरी, आत्ताची स्टोरी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पूर्वीची स्त्री जशी मी म्हणतो की चूल घरातच अडकलेली होती, तशी जी पूर्वीची हिरोईनसुद्धा त्या चूल घरात नाही, त्या एखाद्या झाडाखालीच अडकलेली होती, त्याच्यापुढे वेगळं काही करू शकत नाही. आज खूप चांगल्या प्रकारच्या सिरियल्स आणि चित्रपट निर्माण करणाऱ्या स्त्रिया आहेत. मला सांगण्याचा उद्देश आहे की अनेक स्त्रिया आहेत. आपण जर लता नार्वेकरांचं नाव ऐकलं असेल तर उत्कृष्ट आणि सर्वश्रेष्ठ अशा त्या नाट्य निर्मात्या आहेत.
तर अशा प्रकारची महिला चळवळ आपल्या भागामध्ये घेतली जावी आणि म्हणूनच आम्ही जो नवीन कार्यक्रम सुरू करतो आहे सखी रंजन, तर हा कार्यक्रम सुरू केला तर तुम्हाला काय वाटतं कशा प्रकारे तो तुम्हाला भावेल, आवडेल का असा प्रकारचा कार्यक्रम आम्ही सुरू केला तर? आवडेल. त्यामध्ये तुम्हाला सहभाग घ्यायला आवडेल? हो आवडेल. आवडेल. आणि तुम्ही तुमच्या मैत्रिणींना बहिणींना सगळ्यांना सांगू शकाल की याच्यामध्ये सहभागी व्हा. तर त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी काय माहिती का फरक सोपं काम असणार आहे. काही उखाणे वगैरे आपण महिलांकडनं करून घेणार आणि ज्या महिलेचा उत्कृष्ट उखाणा असणार आहे तिला एक बक्षीस आमच्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. तर उखाण्याचा विषय निघाला आहे तर घ्या तुम्ही एक उखाणा. जेजुरीच्या शिखरावर उंच उंच कळस, पांडुरंग रावांचं नाव घ्यायला मला कसला आळस. वा 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 वा. नाही आणि ते नाव घ्यायला आळस कधीही आणू नका. आणि ही फार चिमुली माझ्या पायात येते आहे. मला वाटतं हिच्याकडनंच एक उखाणं घ्यावं की काय. तर या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रमाचं आज आपण आयोजन करतो. आणि भाऊच्या धक्का या कार्यक्रमामध्ये आज आपण नारायणगावच्या या सुंदर अशा सोसायटीमध्ये आणि अतिशय मनमोकळेपणाने गप्पा मारणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनींशी गप्पा मारण्यासाठी आलेलो आहे. मला वाटतं या ताईंनाही काहीतरी बोलायचं आहे. तर ताई तुम्ही काय बोलू इच्छिता? आईवर एक कविता येते. माझी आई माझी प्रेरणा आहे आई, माझी शक्ती आहे आई, माझ्या अभ्यासासाठी आत्मविश्वास आहे आई. कमी टक्के मिळाले तरी नाराज नसते, कमी टक्के मिळाले तरी नाराज नसते. म्हणते प्रयत्न कर, यश पडले तुझ्याच पायी, रागवणे तिला ठाऊक नाही, प्रेमाने करते सर्व काही, आई तुझ्याशिवाय काही नाही. घर हे घर नाही, तूच करते सर्व काही, देवाला येता आले नाही म्हणून त्याने पाठवली आई. मला झोप येत नसेल तर आई म्हणते गाई गाई, चुकलं काही माझ्याकडून तर म्हणते असं करायचं नसतं बाई. अशी शिकवण आईची, काम कठीण नसते, करणं असतं आपल्या ठाई, अशी आहे माझी आई, जशी दुधावरची मधुर साई. क्या बात आहे, क्या बात आहे. टाळ्या यांच्यासाठी. आई आणि आईबद्दल बोललं की मी खरंच मी स्वतः भावूक होतो. कारण मी फार आईवेडा होतो. म्हणजे आई माझी आता नाही आहे पण मला आजही आई शब्द घेतला कोणी उच्चारला तरी माझ्या अंगावर शहारे येतात. आणि आपण प्रत्येकजण आईवर तेवढंच प्रेम करत असतो. कारण आईच्या रूपामध्ये अनेक देवींचं रूप आपण पाहत असतो. आणि आईच्या रूपामध्ये आपण जर अनेक देवींचं रूप पाहतो तर प्रत्येक स्त्रीमध्ये आपण देवीचं रूप का नाही पाहू शकत. म्हणूनच या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीमध्ये दडलेल्या प्रत्येक देवीचं रूप, प्रत्येक देवीचा आविष्कार हा बाहेर आला पाहिजे. कारण स्त्री ही फक्त घरात अडकण्यापुरती, घरात रमण्यापुरती, घरात राहण्यापुरती मर्यादित नसून ती समाजामध्ये अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकते. याची अनेक उदाहरणं मगाशी मला वाटतं कोणीतरी सांगितलं, कल्पना चावलाचं कोणीतरी उदाहरण मला दिलं. असे कितीतरी उदाहरणं आपल्या देशामध्ये, आपल्या आजूबाजूला किंबहुना आपल्या गावामध्ये देखील पाहायला मिळतात. मग अशा सक्षम महिला आपल्या या सोसायटीमध्ये देखील निर्माण व्हाव्यात अशी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि अशाच रंगलेल्या आहेत. आणि आता आपण या ताई काहीतरी बोलणार आहेत, त्यांची बोलणार आहोत. ताई तुमचं नाव काय? डेरे माधुरी धनंजय. सौ डेरे माधुरी धनंजय. बरं बोला, आपल्याला काय बोलू इच्छित आपण? आम्हाला इथे या सोसायटीमध्ये खूप काही कार्यक्रम असे सेलिब्रेट करावेसे वाटतात. तर त्यासाठी सगळे महिला वगैरे सगळे येथे उपस्थित होतात कार्यक्रमासाठी. तर चांगल्या पद्धतीने ते कार्यक्रम सेलिब्रेट करतात. परत मुलांनाही हे कार्यक्रम सेलिब्रेट करायला आवडतात, त्यांनाही एन्जॉय होतो मुलांचा. परत म्हणजे तुमच्या सोसायटीमध्ये मुलांना एक चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन देण्याचं काम तुम्ही सगळे मिळून करता. प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक तुम्ही महिला या मुलांना ठिकाणी एन्जॉय एकत्र करता राहता. येतो. खूप आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण मी असे अनेक सोसायटी पाहिल्या आहेत जिथं फक्त 12 फ्लॅट असतात आणि त्या 12 जणांची सोसायटी पण खूप मोठी आहे. तोंड असतात. तर तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात इथे फ्लॅट असून, इतकी मोठी सोसायटी असून तुम्ही सर्व महिला एकत्रित राहतात. याबद्दल खरं तर तुमच्यासाठी तुम्ही किंवा मी आपण टाळ्या वाजवूया सगळे. कारण एकीचं बळ हे काय असतं हे आपण लहानपणापासून गोष्टींच्या माध्यमातून शिकत असतो ताई. आणि अतिशय सुंदर असा हा मुद्दा मांडलेला आहे. आणि आपला आवाजच्या माध्यमातून तुम्ही जसं आता म्हणाल की लहान मुलांना संधी मिळते, प्रोत्साहन मिळतं, तर आपला आवाजच्या माध्यमातून आम्ही देखील एक कार्यक्रम सुरू केलेला आहे. कार्यक्रमाचं नाव आहे मी गुणवंत कलावंत. या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या भागातल्या लहान मुलांना, सगळ्या वयोगटातील स्त्री पुरुषांना, लहान मुलींना एक संधी, एक व्यासपीठ निर्माण करून दिलेला आहे. आपल्या आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेला हा कार्यक्रम आहे मी गुणवंत कलावंत. दर बुधवारी रात्री 8:30 वाजता हा कार्यक्रम असतो. तुम्ही जरूर पहा. आणि तुमच्या मुलांमध्ये जर असे काही सुप्त गुण असतील तर त्या मुलांना टीव्हीवर झळकण्याची संधी आम्ही देणार आहोत. तेव्हा तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या मुलांनी याही कार्यक्रमामध्ये चमकावं तर ती संधी आपला आवाज तुम्हाला देत आहे. धन्यवाद ताई, तुम्ही आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं.
सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही इथे आलात आणि आम्हा सर्व भगिनींना अगदी आमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात आणि सगळ्यांनी आपली मतं व्यक्त केली, त्याचबरोबर आपली मनही मोकळी केली, त्याबद्दल तुमचे आभार. आणि त्यानिमित्ताने मी अजून एक मला बोलावं असं वाटतं की आपण बऱ्याचदा म्हणतो की आपली भारतामध्ये बऱ्याचदा पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि तसं नाही आहे, म्हणजे तसं बऱ्यापैकी समानता पण आलेली आहे. पण जर प्रत्येक पुरुषाने आपल्या घरामध्ये जर सिंह म्हणूनच जर वागायचं ठरवलं तर प्रत्येक स्त्री ही दुर्गा बनून त्याच्यावर म्हणजे स्वार होणारच. पण जर प्रत्येक पुरुषाने जर नारायण बनून आपल्या घरामध्ये राहिला तर प्रत्येक स्त्री लक्ष्मी बनून त्याचा संसार नक्कीच व्यवस्थितपणे पार पाडते. तर त्यानिमित्ताने मंद मंद वाहतो वारा, त्याला मंद मंद गोडी, परमेश्वरा सुखात ठेव शर्मेला अशोकची जोडी. परमेश्वरा सुखात ठेव या सगळ्यांची जोडी, असं मी या ठिकाणी म्हणू इच्छितो. कारण तुम्हाला सगळ्यांना जेव्हा सुखी ठेव असं मी म्हणेल तेव्हा तो परमेश्वर मलाही सुखी ठेवणार आहे. आणि उखाणा या ताईंनी घेतलेला आहे आणि उखाण्याची खजिना तर प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये असतो. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं माझी बायको फार डेंजर उखाणे घेते, पण हे चालू द्या काय हरकत नाही. तुम्ही माझ्या बायकोची उखाणे मी आणखीन एक उखाणं तुम्हाला सांगतो मी, गंमत असतं. एका ठिकाणी मी स्पर्धेला गेलो होतो आणि स्पर्धेला एका बाईने उखाणा घेतला होता, फार लांबलचक असा मोठा उखाणा घेतला होता. तर तो उखाणा तिने असा घेतला होता, सातारला लावला बी कराडला लावेल, पुण्यात बांधते बांगला, बांगल्याला देते हात, कडी काढून जाते हात, आज जरी साडीचा भात, भातावर तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, चंद्रभागाला देते तिडा, कुळवंतीच्या घरी हत्ती, हत्तीवर आंबारी, झेंडूची फुले टाकले आंबारीवर, 3 सुरेशराव आहेत गोळाचे गणपती. असे भयानक उखाणे घेतात. एका बाईने तर आणखी मी एका ठिकाणी अशी स्पर्धा घेत होतो आणि स्पर्धा घेत असताना त्या बाईनं म्हटलं उखाणा घ्या. त्या बाईने उखाणा घेतला. म्हणजे आधी तर लाजलीच ती, नाही भाई मी नाही घेणार म्हटलं. म्हटलं घ्या उखाणा घ्या, वहिनी घ्या उखाणा घ्या. मग तिने उखाणा घेतला असं काहीतरी. तर तिने उखाणा घेतला, काय तिचं काय भांडण झालं नवऱ्याशी काय झालं काही कळलं नाही, पण ती एकदम खळूनच आली होती. पण आणि तिने उखाणा घेतला तो असा घेतला, कांदा पोहे केले छान, त्यावर खोबरं टाकलं खिसून, कांदा पोहे केले छान त्यावर खोबरं टाकलं खिसून, आणि धनुराव बसले रुसून म्हणून मीच खाल्ले चाटून पुसून म्हणे. तर अशा गमती जमती घडतात आणि असे गमतीदार उखाणे असतात. आता या सगळ्या महिलांना मी विनंती करतो, प्रत्येकीने एक उखाणा या ठिकाणी सादर करायचा आहे, घ्यायचा आहे. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, संदीपरावांचं नाव घेते तुमचं मान राव. धन्यवाद. घ्या पुढे. बट्ट्याच्या भाजीला खोबरं घालते किसून, निवृत्तीबांकांचं नाव घेते 79 सालापासून. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, संजय रावांचं नाव घेते तुमचा मान राखून. लावत होते कुंकू त्यात होते मोती, धनंजयरावांसारखे भरतात जन्मजन्मी चिंती. सत्यनारायणच्या फोटोला हार घालते वाकून, गणेशरावांचं नाव घेते तुमचा मान राखून. राम बसले राजावर, सीता बसली अंकावर, सुरेशरावांचं तेज माझ्या कुंकावर. चांदीच्या वाटीत चकाकते दही, सचिनरावांचं नाव घेते त्यांच्या हृदयावर शिल्पाची सही. तुम्हाला सही येते म्हणून, नाही तर मग काय केलं असतं अंगठा. तर असा हा आजचा कार्यक्रम रंगलेला कार्यक्रमाचं नाव आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम भाऊचा धक्का. आता या भाऊच्या धक्क्याच्या कार्यक्रमामध्ये आज आपण थोडासा वेगळा प्रकार करणार आहोत. जागतिक महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तर वेळ आहे, संधी आहे, तो मौका भी है, समा भी है, मौसम भी अच्छा है. आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या महिला भगिनींची आपण एक छानसा एक छोटासा गमतीदार असा खेळ खेळूयात. आणि याच महिलांपैकी एका महिलेने या गेमचं लीडरशिप करायची आहे, त्यांनीच तो गेम सांभाळायचा आहे. तर मी भामरे ते तुम्हाला विनंती करतो की हा गेम तुम्ही या सर्व महिलांकडनं खेळून घ्यावा. तर या सर्व महिला भगिनींबरोबर आज या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण एक सुरेख अशी गेम खेळणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये, या गेममध्ये, या खेळामध्ये जी महिला विजेती होईल तिला आपला आवाजच्या वतीने एक आकर्षक असं बक्षीस देण्यात येईल. तर गेम सोपी आहे, साधी आहे. समोर आपण पाहत आहे काही चौकोन ठेवलेले आहेत आणि त्या चौकोनवर ही रिंग टाकायची आहे आणि तो चौकोन जो आहे त्या या रिंगच्या मधोमध आला पाहिजे. नियम अशी की सरळ उभं राहून या जागेवरून उभं राहून ही रिंग टाकायची आहे आणि ही गेम खेळायची आहे. त्या रिंगमध्ये तो चौकोन जो आहे तो बरोबर आला पाहिजे. ओके, सगळ्यांना गेम कळली? सुरू करायची. जरा टाळ्या वाजवा एकदा सर्वांनी जोरात. आणि कुठेही टाका तुम्हाला.
3 चान्स मध्ये जेवढे जास्त जातील तेवढे घे. अजून प्लेट आहे. एकच जाईल तुम्हाला जर चला सगळे टाळ्या वाजून त्यांना प्रोत्साहन द्या. एक स्कोर झालेला आहे आपला 1. चला त्याचा 1 स्कोर आहे लक्षात ठेवा ताई. पटकन वा वा वा. सगळ्या तिन्ही संधी गमावलेल्या आहेत. पुढच्या काही कोणी सर्व काहीच नाही सर्व राहील. नाही गेलेलं. वा वा वा. एक स्कोर झालेला आहे तुमचा. त्या शेवटचा चान्स आहे आपण केलं पाहिजे. थोडक्यात वाचलेला आहे पण मला वाटतं ग्रहित जायला हरकत नाही कारण तो चौकोन फिरका झालेला होता त्यामुळे यांचा स्कोर 2 आहे तर ते सरळ करा. या ताई पुढे काय हरकत नाही काय हरकत नाही काय हरकत नाही. काही करू नका काही करू नका काही चलो ठीक आहे. हरकत नाही काय हरकत नाही. खेळ आहे खेळाची गंमत आपल्या लोकांची आहे. सामने ओके काय हरकत नाही. या पडापड नेम जवळ नवऱ्याचा किस्सा होतो. ही जागा म्हणजे नवऱ्याचा किस्सा आहे त्याच्यावर नेम धरून मारायचे आपण. हे घाई करू नका. काय हरकत नाही. टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी एकदा. काही नका काही नका. कोरोना मध्ये मध्ये नका डबल घुसू नका. यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. या वयाने त्यांचा उत्साह वापरण्यात होणार आहे. दोन संधी कोणाच्या मदती झाल्या लक्षात ठेवा. साबण टाळ्या टाळ्या वाजवत राहतात. टाळ्या वाजल्या पाहिजे.
टाळ्या चालू राहू दे. एक हजारों में सारी उम्र हम संग रहना है, फूलों का तारों का सबका कहना है, फूल नहीं चिंगारी है यही आज की नारी है। छत्रपति शिवाजी महाराज की जय, जिजाऊ माता की जय। एकच आवाज आपला आवाज, एकच आवाज आपला आवाज। तर हा होता आजचा जागतिक महिला दिनाचा भाऊचा धक्का या कार्यक्रमाचा हा विशेष भाग। महिलांनी अतिशय सुंदर अशा गप्पा मारल्या, मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि अतिशय आनंदी वातावरण या नारायणगावच्या या सोसायटीमध्ये आज निर्माण झालेलं आहे आणि हे करत असताना एक चांगला खेळही त्या खेळलेल्या आहेत। आजच्या भागामध्ये मी आपला लाडका भाऊ उरपाटे म्हणजेच निवेदक सुरेश डोंगरे आज आपली इथेच रजा घेणार आहे। पुन्हा भेटणार आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच भाऊच्या धक्क्यामध्ये पुढच्या शनिवारी याच वेळी। तेव्हा पाहायला विसरू नका आपला आवडता कार्यक्रम भाऊचा धक्का आणि पाहायला विसरू नका आपली आवडती वाहिनी आपला आवाज। हा तुमची साथ आमची। धन्यवाद।